विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आता तिकडे काय तयार केली आहे रॉबर्ट साहेब सरकारी गण उपस्थित बंधूंना बघितले ज्यावेळी अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलवर कुठलीही गोष्ट असते त्याला हमखास सपोर्ट करायला मी नेहमी जात असतो। आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपल्या देशात 22 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल आपण एक्सपोर्ट करतो, ज्यामुळे केवळ इम्पोर्टचाच भार नाही आहे तर आपल्या देशामध्ये विशेष रूपाने प्रदूषण ही देखील मोठी समस्या आहे। जी पॉलिसी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून आम्ही स्वीकारली आहे की इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह पोल्युशन फ्री आणि इंडिजिनस। येणाऱ्या काळामध्ये या 11 वर्ष मी या खात्याला मंत्री आहे, ज्यावेळी मी इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक ट्रक, बसेस याबद्दल बोललो तेव्हा लोकांना विश्वास होता की या आपल्याकडे येतील, पण आता फ्लेक्स इंजिनच्या कार आल्या, हायड्रोजनची कार आली, बस आली। नुकतंच मी टाटाचे 2 ट्रक आपल्या हायड्रोजन फ्युएल सेलवर आणि एक आयसी डिझेल पेट्रोलचं त्यात हायड्रोजन टाकून चालणाऱ्या 2 ट्रकचं उद्घाटन केलं। मला विश्वास आहे की इलेक्ट्रिक हे देखील सध्या आपल्या देशात खूप पॉप्युलर झालं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती असेल की ही इंडस्ट्री आपल्याकरता खूप महत्वाची आहे। माझ्या खात्यातर्फे आम्ही असं उद्दिष्ट ठेवलं आहे की ज्यावेळी 2014 मध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार आलं त्यावेळी इंडस्ट्रीचा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा साईज हा 14 लाख करोड रुपये होता, पण नुकत्याच 3 महिन्यापूर्वी आपण जपानला मागे टाकलं आणि आता आपला 3रा नंबर 79 लाख करोड त्यांचा साईज आहे। चायना 47 लाख करोड आहे, इंडिया आता 22 लाख करोड आहे। पण 2030 मध्ये जगात इलेक्ट्रिक बसेस, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक ट्रक बनवणारा भारत हा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश आहे। विशेषतः लिथियम आयन बॅटरीची किंमत जेव्हा इलेक्ट्रिक व्हेकल सुरू झाले तेव्हा $150 पर किलोवॅट पर होती, आता ती $100 पर्यंत आली आणि ज्यावेळी $100च्या खाली जाईल त्यावेळी पेट्रोल डिझेलची कार, स्कूटर आणि इलेक्ट्रिक याची किंमत सारखी राहणार आणि विशेषतः मोठ्या शहरामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की युरोपमधल्या अनेक देशांमध्ये सायकल हे मुख्य ट्रान्सपोर्टचं वाहन आहे आणि त्यामध्ये लिथियम आयनच्या बॅटरीच्या आधारावर सायकल तयार झाली। तसं आता आपल्याकडे बॅटरी केमिस्ट्रीमध्ये पण मोठ्या प्रमाणात रिसर्च सुरू आहे। सेमीकंडक्टर करता आपल्या पॉलिसीमुळे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री सुरू झालेल्या आहेत आणि लिथियम आयन, सोडियम आयन, झिंक आयन, अल्युमिनियम आयन ही पण केमिस्ट्री विकसित होते आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलला खूप किंमत आहे आणि यामध्ये आपल्या ज्या 2 व्हीलरच्या कंपन्या आहेत बजाज, टीव्हीएस, हिरो होंडा त्यांचं 50% प्रोडक्शन हे एक्सपोर्ट होत आहे आणि म्हणून बापट साहेब आपल्या देशात डोमेस्टिक मार्केटमध्ये याला जेवढी किंमत आहे यापेक्षा जास्त किंमत आपल्याला बाहेर मिळणार आहे। तुमच्या हिरो ज्या कंपनीच्या मालक मला भेटतात त्यांच्या लुधियानाला हिरो सायकलच्या प्लॅनचं मी उद्घाटन केलं आणि त्यामध्ये त्यांनी आता पुष्कळ चांगल्या सायकल डेव्हलप केल्या आणि चायनामध्ये पहिल्या क्रमांकाला चायना जगात ही सायकल आपल्या देशातून चायनामध्ये एक्सपोर्ट करण्याच्या इंडस्ट्रीचा साईज 4.5 लाख करोड आहे आणि आपला 35,000 करोड। पण ज्या प्रकारचे जे ही सायकल तयार होऊन राहिल्या येणाऱ्या काळात याचा मोठा एक्सपोर्ट वाढणार आहे आणि म्हणून निश्चितपणे याला पोटेन्शियल आहे, कोकणातच नाही देशातही आहे जगात। कारण आता लोकांनाही पण जे काही म्हणजे आपल्या इथे इकॉनॉमी, इथिक्स आणि इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट बद्दल लोकांमध्ये अवेअरनेस तयार झाला आहे
आणि हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे नक्की ही लोकप्रिय होणार आहे. आणि या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्या देशाची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ कुठली असेल तर जगातली सगळ्यात जास्त यंग टॅलेंटेड इंजिनिअरिंग मॅनपॉवर ज्या देशाच्या त्या देशाचं नाव हिंदुस्थान. आणि आपल्या भारतातले पण खूप चांगलं काम केलं. 400 लोक तरुण मुलं आहेत, त्यांनी टू व्हीलर बनवायला सुरुवात केली. मोठ्या कंपनीच्या टीव्हीएस बजाजच्या टू व्हीलर पण लॉन्च केल्या. पण त्यांनी आता 125 किलोमीटरची बॅटरी ठेवली. पण आता कानपूर लखनौ लहान शहरात ते मॅन्युफॅक्चरिंग करतात. त्यांनी 7 किलोमीटरची बॅटरी ठेवली. कारण एक स्कूटर एका दिवसात बजाज आणि टीव्हीएसने स्टडी केला 24 ते 26 किलोमीटर फक्त चालतो. त्यामुळे आपल्याला ही सायकल लोकप्रिय होणार आहे. याला खूप मोठं पोटेन्शियल आहे आणि याच्यासोबत नवीन नवीन टेक्नॉलॉजी पण बदलत आहे. मी नेहमी सगळ्यांना सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, research, skill and successful practices, we name it as knowledge and conversion of knowledge into wealth in the future. आणि त्यामुळे तुम्ही जे काही आज करता हा पाया आपल्या देशाला भक्कम करणारा आहे. मी विशेषतः शेतकरी असल्यामुळे मी जास्त बायो फ्युएलवर काम करतो. आता माझ्याकडे सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर आहे आणि आता राईस स्ट्रॉ पासून बायो सीएनजी तयार करणे 400 प्रोजेक्ट देशात सुरू होत आहेत. त्यातले 7 सुरू झालेले आहेत. आणि आता आपला शेतकरी हा अन्नदाता नाही, ऊर्जादाता, इंधनदाता आणि बिटुमिन दाता पण झालेला आहे. हवाई इंधन पण झालं. एक प्रोजेक्ट पानिपतला सुरू केलेला आहे. राईस स्ट्रॉ परळी जे जातात त्याच्यामध्ये दिल्लीत प्रदूषण होतं. त्याच्यामध्ये 1 लाख लिटर बायो इथेनॉल, 150 टन बायो बिटुमिन आणि 78,000 टन हवाई इंधन तयार होणार. म्हणजे येणाऱ्या काळात आपलं बायो एव्हिएशन फ्युएल हे देखील आपला शेतकरी तयार करणार. त्यामुळे ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये प्रदूषण कमी करणं आणि ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेत आपण बायो फ्युएल तयार करणार. आणि आता कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट पण आली आहे. तुम्ही याच्यावरही काम करा. मी जेसीबी कंपनीला आग्रह करून एक जेसीबी हायब्रिड बनवायला लावला. तो सीएनजी आणि डिझेलवर होता. जेसीबीच्या एमडीने मला सांगितलं की तुमच्या आग्रहामुळे आम्ही केला 1000 जेसीबीचा ऑर्डर त्यांना रशियात मिळाला. त्यामुळे आता सगळ्याच कंपन्या ज्या आहेत त्या अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलवर काम करतात आहेत. आणि तुम्ही आता याची सुरुवात केली. त्यामुळे ऊर्जेला आयात करणारा नाही तर ऊर्जेला निर्यात करणारा देश आपल्याला मिळाला. म्हणून तुम्ही जी आज सायकल आणलेली आहे ती नक्कीच, स्कूटरही आता आल्या बऱ्याच, पण अनेक लोकांना सायकल हा छंद आहे. जर्मनीमध्ये सगळ्या रोडवर आपल्याकरता सायकली करता वेगळा ट्रॅक आहे. पण आपल्या इथे जे ट्रॅक केला की फुटपाथवर अतिक्रमण करून लोक येऊन बसतात. त्यामुळे आम्ही काही शहरांमध्ये आता याचं सुरू केलेलं आहे. नागपूरला एक मेन रोड एअरपोर्ट टू झारखंड त्याला पण आता सायकल ट्रॅकमध्ये रूपांतर करा. हळूहळू हा पॉप्युलर होत आहे. आणि एका दृष्टीने सायकल हे आपल्याकरता अतिशय उत्तम, चांगलं आणि स्वस्त, इकॉनॉमिकली वायबल असं होणार आहे. आणि त्यामुळे लॅब इंडियाच्या या प्रोजेक्टला, या ई सायकलला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये नाही तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण तुमचा ब्रँड यशस्वी हो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.